आपल्याला सांगायला आनंद वाटतो की प्रतापरावजी यापूर्वी सुद्धा नगराध्यक्ष होते. या सर्व वाटचालीमध्ये त्यांच्या वडिलांनी स्वर्गवासी आदरणीय विनायकरावजी देशमुख साहेबांनी सुद्धा या जिंतूर नगर परिषदेच्या अध्यक्षपद भूषवलेले आहे, प्रतिनिधित्व केलेले आहे. परंपरा नगरसेवकांच्या मधून न येता आता सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून ते आज नगराध्यक्ष झालेले. तर हा जो काही बहुमान त्यांना आपण सर्वांनी दिलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या या सर्व कार्यकारिणीवर आपण सर्वांनी जिंतूरवासियांनी जो विश्वास व्यक्त केलेला आहे, त्यामुळे मी आज सांगू इच्छितो की एका कालखंडानंतर एका खंडानंतर एक विकासाचं पर्व हे सुरुवात झालेलं आहे. हे विरोधासाठी विरोध न करता आपण सर्वांनी जो विश्वास आदरणीय बोर्डीकर साहेब आणि आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दीदी यांच्यावर दर्शवून ही जी नगर परिषद भाजपच्या ताब्यात दिलेली आहे, तर आपला हा जो काही विकासाचा गाडा आहे तो केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल आणि आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हे निश्चितच आपल्या शहराचा चांगल्या प्रकारे विकास घडवून आणतील अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांना सर्वांना परत एकदा पुनश्च शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नगराध्यक्ष पदाच्या आजच्या या पदभार समारंभाला आपल्या राज्याच्या राज्यमंत्री, आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय मेघना दीदी साहेब येणार होत्या, पण आज परभणी महानगरपालिकेची विड्रॉलची शेवटची तारीख असल्यामुळं आणि आदरणीय आपले जिल्ह्याचे नेते आमचे मामा बोर्डीकर साहेब सुद्धा आज या कार्यक्रम येणार होते. विड्रॉल परभणी महानगरचे असल्यामुळं आजची शेवटची तारीख असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी थांबावं लागलं. त्यांच्या आणि लहाने मामा आदरणीय गंगादाजी बोर्डीकर साहेब ते सुद्धा उपस्थित राहणार, पण मुलीच्या लग्नाची तारीख जवळ आल्यामुळे ते काही कामाने तो बाहेर गेले. आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आजचे सत्कार मूर्ती आपल्या जिंतूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष आदरणीय प्रतापरावजी देशमुख साहेब, आपल्या जिंतूर नगर परिषदेचे सीओ ढाकणे साहेब, भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य, जिंतूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आदरणीय वसंतरावजी शिंदे साहेब, आपल्या भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गोविंदरावजी थिटे पाटील, आपल्या जिंतूर शहर मंडळाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक विलासराव भंडारे, परभणी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रसादराव बुधवन, सर्वच आमचे नगरपालिकेतील सर्व नगरसेवक, सन्मान्य नगरसेवक आणि जे आमचे नगरसेवकसाठी उभे होते उमेदवार, जे काही थोड्या मतांनी भाऊ झाले ते सुद्धा सन्मान्य उमेदवार उपस्थित सर्व जिंतूर शहरवासी, आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं जिंतूर नगरपालिकेवर आदरणीय दीदी साहेबांवर, आदरणीय बोर्डीकर साहेबांवर, आदरणीय अंकल साहेबांवर आणि आदरणीय आपले नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख साहेबांवर आपण सर्वांनी जो भरघोस आशीर्वाद मतदानाच्या स्वरूपामध्ये आपण दिला. नगराध्यक्षांसह आपले 16 नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जिंतूर नगर परिषद निवडून आले आणि ऐतिहासिक हा विजय आपल्या सर्वांच्या परिश्रमातून, सर्वांच्या ताकदीतून, जे आपले त्या भागातील जे सर्व आपले जे कार्यकर्ते होते सर्वांनी मेहनत घेतली. जिंतूर वासियांनी सुद्धा एक विचार केला की ज्यांची सत्ता आहे त्या सत्तेसोबत आपण जर राहिलं तर आपल्या शहराचा विकास होईल आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकच सरकार आणण्याचा जो विचार झाला आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी आपल्या नगरपालिकेमध्ये भरघोस असं आपल्याला त्या ठिकाणी यश मिळालं. प्रतापराव देशमुख अध्यक्षाच्या स्वरूपामध्ये आणि सर्व 16 नगरसेवकांच्या माध्यमातून मला या ठिकाणी प्रतापरावजीला एक
शेअर आठवतो, म्हणजे आदरणीय दिदी साहेबांच्या आदरणीय बोडीकर साहेबांच्या आदरणीय अंकात राजेश आणि सर्व शहरांच्या येऊ ना म्हणून माध्यमातून पीछे लोगों को दिख रहा नहीं। हर कदम आपका इतिहास बन जाए, हर कदम आपका इतिहास बन जाए। आशा है आप सबकी सच कर दिखाए, आशा है आप सबकी सच कर दिखाए। आपके साथ में हम तो क्या, घरों की भी आप पर नाज आए, घरों की भी आप पर नाज आए। असे काम आपल्याला या ठिकाणी करायचे आणि आपण सर्व नगरसेवक 16 जण निवडून आलो नगरसेवकांचे, हे जे आपल्याला भरघोस जे आपल्याला या ठिकाणी बहुमत दिले, तेवढीच मोठी जबाबदारी आपल्यावर पडलेली आहे। खूप मोठ्या अपेक्षा आपल्याला शहरवासियांकडून आहेत। मागचा जो काळ झाला आपल्याला त्याबद्दल बोलायचं नाही, निवडणूक झाली, निवडून आलो, आता आपलं पूर्ण शहर जी दिदी साहेबांची संकल्पना आहे, जी बोर्डीकर साहेबांची संकल्पना आहे, जी आपल्या अंकल साहेबांची संकल्पना आहे, त्या माध्यमातून स्वच्छ सुंदर शहर करण्यासाठी आपल्या सर्व सन्माननीय नगरसेवक आणि अध्यक्ष साहेब आपण सर्वांनी आपल्या त्या ठिकाणी लक्ष द्यायचे आणि ह्या आपल्या शहरवासियांचं त्या ठिकाणी ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सर्व मूलभूत गरजा आज आपल्या दिदीच्या माध्यमातून, आज दिदी आपल्या राज्याच्या राज्यमंत्री पालकमंत्री आहेत आणि खूप मोठी संधी आपल्या या ठिकाणी आपल्या ताकद आपल्या पाठीशी उभी आहे। त्यामुळं ही मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवरच आहे। आज सत्कार व्हायले, आपण कार्यक्रम करतोय आणि आपल्याला लगेच आपल्याला या शहरवासियांचे जे काही प्रश्न आहेत त्या माध्यमातून सर्वांना या ठिकाणी आपल्या टीमवर्क जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक भागातून आपण जे निवडून आलो आणि नगरसेवकच नाही, त्या ठिकाणी जे नगरसेवक होते, त्या ठिकाणी जे कार्यकर्ते, त्यांना सुद्धा मला या ठिकाणी आवाहन करायचे की आपण आपल्या भागातून, प्रभागातून, ज्या वार्डातून आहात ते सुद्धा आपण या ठिकाणी सुचवलं पाहिजे। काही गोष्टी नगरसेवकांपर्यंत पोहोचत नसत्या तर त्या ठिकाणी तुम्ही समोर जर मांडल्या तर त्या सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बारकाईने लक्ष देऊन काम करण्यासाठी खूप मोठी मदत होत असते, हे त्या माध्यमातून आपल्याला सांगायचे। आणि जे नगरसेवक उभे होते, जे पडले, त्यांच्यासाठी मला एक सांगायचं एक शेर आठवतो, थक करणारू उड़ाना भी बाकी है, थक करणारू उड़ाना भी बाकी है, जमीन खत्म हुई तो क्या हुआ, आसमान अभी बाकी है, आसमान अभी बाकी है। त्यामुळे पडलेल्यांनी निराश व्हायचं नाही, पडलेल्यांनी निराश व्हायचं नाही, आपल्याला पुढे खूप मोठी संधी आहे। त्यामुळे आपण काम करत राहायचं, काम करण्याची दखल जनता घेत असते, आदरणीय बोर्डीचा दिदीचा अंकल घेत असतात आणि आम्ही सर्व आपल्याला सोबत घेऊन सर्व शहरामध्ये काम करू। आज याच निमित्तानं मी या ठिकाणी सांगतो, माझ्यावरची जबाबदारी दिली गटनेता म्हणून आदरणीय दिदी साहेबांनी, आदरणीय बोर्डीकर साहेबांनी, अंकल साहेबांनी, आमचे नगराध्यक्ष असतील सर्व नगरसेवकांनी आणि शहरांचे जे सर्व आपण नागरिक त्यांनी ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मी या ठिकाणी कुठेही कमी पडणार नाही, हे चार निमित्ताने या ठिकाणी बोलतो। माझे 2 शब्द संबोधतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्व माझे ज्येष्ठ, त्यांचं प्रथम त्यांना नतमस्तक होऊन दंडवत करतो। तसेच आमचे सर्व शहरातील मुस्लिम बांधव ज्यांनी आमच्यावर विश्वास टाकला, उनका भी मैं तहे दिल से उनका शुक्रिया अदा करता हूँ। और इथं सर्व जमलेले ज्येष्ठ नागरिक, विशेष करून माझे पत्रकार बांधव, तसेच कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले परभणी जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आदरणीय वसंतरावजी शिंदे साहेब, आमचे गटनेते सचिनजी घोडे साहेब, तसेच या नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी आदरणीय ढाकणे साहेब, तसेच माझे सर्व नवनिर्वाचित सर्व नगरसेवक, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। आणि विशेष म्हणजे आपल्या शहरातील सर्व हिंदू समाजातील आमचे मार्गदर्शक धर्मगुरू, त्यांची उपस्थिती इथं प्रार्थने होती आणि त्यांनी दिली, त्यांचं पण स्वागत करतो। आणि शहरातील आमचे मुस्लिम समाजातील जे जिम्मेदार आणि मौलाना, त्यांचं पण मनापासून मी स्वागत करतो। ज्यांनी सर्व जनतेनं आपल्या परभणी जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष मंत्री आदरणीय मेघनादिदी बोर्डीकर सातोळे यांच्यावर विश्वास टाकला, त्यांना विश्वासात पात्र ठरवलं आणि आज या ठिकाणी भाजपाच्या माध्यमातून भरघोस मतांनी या ठिकाणी आम्हाला निवडून दिले। प्रथम सांगायचं म्हणजे आज रोजी
आमच्या जिंतूर शहराला परभणीच्या जिल्ह्यामधून जिंतूर शहराकडे विशेष लक्ष होतं आणि सर्वांचं एकच लक्ष होतं की या मंत्र्यांच्या माध्यमातून नगर परिषद भाजपच्या ताब्यात येते का नाही. पण मी स्वतः पाहिलं मराठवाड्यामध्ये प्रथमच त्या पहिल्या पालकमंत्री असत्या की त्या प्रत्येक समाजाच्या प्रत्येक समाज घटकाच्या त्यांच्या घरात डोर टू डोर जाऊन व्यक्तीच्या त्यांनी संपर्क साधला. ग्राउंड लेवलला त्यांनी संपर्क साधला. प्रत्येक समाजातील महिला असतील, तरुण वर्ग असतील, तरुणी असतील, त्यांच्याशी स्वतः व्यक्तीचा संवाद साधला. आणि त्यांच्या या परिश्रमामधून आज ही सत्ता या ठिकाणी भाजपाच्या माध्यमातून जिंतूर नगर परिषद मध्ये आली. हे फार महत्वाचे सांगायचं नाही. आज मी तर परत एकदा सांगू इच्छितो की प्रथमच 2007 ते 8 मध्ये मी त्यावेळेस नगराध्यक्ष जिंतूर मध्ये होतो. 2.5 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी काम करण्यासाठी मला कमी पडला. जिंतूर शहरात मी प्रथम प्रामुख्याने हिंदू समाजातील, मुस्लिम समाजातील धार्मिक स्थळ असतील त्यांची बरेच सभा मंडप आणि बरेच काही विकासाची कामं त्या ठिकाणी आम्ही केली. माझ्यानंतर आदरणीय बोर्डीकर साहेबांच्या माध्यमातून अनुराधाताई जाधव या नगराध्यक्ष होते. त्यांच्या माध्यमातून बरीच कामं झाली. त्याच्यानंतर आमचे आदरणीय गटनेते सचिनभाई ओले साहेब हे नगराध्यक्ष होते. त्यावेळेस पण विकासाची कामं झाली. त्याच्यानंतर 5 वर्ष गॅप पडला. त्याच्यानंतर 3 वर्ष शिवसेना प्रशासनाचा गॅप पडला. म्हणजे 8 वर्ष नगरपालिकेला पुन्हा दुष्काळ व्हावा लागला. त्याच्यानंतर आज सत्ता आहे आणि खरोखरच या कार्यक्रमानिमित्त तुम्हाला सांगू इच्छितो की जनतेला फार मोठी जबाबदारी आज माझ्या एकट्यावरच नाही तर आमच्या 16 नगरसेवक टाकलेली आहे. आणि मला माहित आहे की आमचे 16 नगरसेवक आणि मी स्वतः आम्ही कर्तव्य लक्ष आणि तुमचं कुठलंही काम आम्ही या ठिकाणी आमचं फार जिम्मेदारीच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी करू इच्छितो. परत एकदा सांगायचं म्हणजे जिंतूर शहराच्या इतिहासामध्ये रस्ते, रोड, नाली याच्याशिवाय कुठलेच कामं झाले नाही. आता आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. आज केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आहे. म्हणून आपल्याला काहीतरी नवीन संकल्पना या ठिकाणी आपल्याला आपण घेऊन आलो आहोत. त्या संकल्पनेच्या माध्यमातून शहर आज सुंदर शहर करायचं. प्रथम आम्ही जर काम घेतलं असेल हाती तर आपल्या जिंतूर शहरातील उलट्या नदीचं काम घेतलं. आपली उलटी नदी अख्ख्या परभणी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे आणि आमची 3.5 किलोमीटरची उलटी नदी या नदीचं सुशोभीकरण करण्याचं काम या ठिकाणी आम्ही सर्व नगराध्यक्षांच्या माध्यमातून घेतलं आहे आणि दिदी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही काम चालू केलं आहे. त्याचे 3 ते 4 टप्पे आहेत. त्या टप्प्यामध्ये आम्ही शहरामध्ये एक असं नवीन काहीतरी घडणार आहे. त्याच्यानंतर दुसरं कामची संकल्पना म्हणजे जिंतूर शहरामध्ये बुरारी गटर योजना आहे. त्यानं जो आज सर्वात महत्वाचा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांच्या धुळीचा आहे. हा धुळीचं साम्राज्य शहरामध्ये मागच्या 25 वर्षापासून आहे. मी पाहतो तसा. म्हणून आपल्याला बुरारी गटर योजना फार महत्वाची आहे आणि प्रथम आम्ही प्राधान्य देणार तर जिंतूर शहरातल्या हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळाला जास्तीत जास्त निधी आणून धार्मिक स्थळ कशी डेव्हलप होतील, कशी त्यांची प्रगती होईल या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. आता घोडे साहेबांना सांगितलं की ज्या दिवशी इलेक्शन संपलं, राजकारण संपलं, त्याच्यानंतर जे पण नगरसेवक निवडून आले, जे पराभूत झाले ते बी आपलेच, विरोध पार्टीला जे आले ते पण आपलेच. फक्त आता आपल्याला एकच ध्यास ठेवायचा की जिंतूर शहराचा विकास. म्हणून आम्हाला आमचे नेते आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, आमच्या पालकमंत्री आदरणीय दिदी साहेब त्यांच्या सूचना आहेत, त्यांचे आदर्श आहेत की आपल्याला आता कुठलाही पक्षपात न करता जिंतूर शहरामध्ये प्रभाग क्रमांक 1 तर प्रभाग क्रमांक 12 मध्ये विकास कामं करायची. आम्ही पाहणार नाही की अमुक प्रभागामध्ये आमचा उमेदवार पराभूत झाला
आम्हाला एवढं मतदान पडलं तिथं आम्हाला विकास निधी टाकायचा नाही, असं काम आधीपर्यंत झाले, असं करणार नाही. आमच्या मागच्या स्वतःच्या 2.5 वर्ष असेल, गोरे साहेबांचे 5-2.5 वर्ष असतील, कुठलाच विकास निधी असा आम्ही फक्त जे निवडून आले, जे आपल्या पक्षाचे त्याच्या प्रभावात टाकायचे, बाकीच्या प्रभावात टाकायचे, असे काम आम्ही केले नाही, करणार गेले. फक्त जिंतूर शहराचा विकासच आम्ही करणार, प्रत्येक प्रभागात आम्ही कामं करणार. आणि विशेष सांगायचं म्हणजे आज जिंतूर शहरामध्ये हिंदू समाजानं सर्व आतंकवादाचे जाती असतात, सर्व प्रकारचे नागरिक असतील, तरी फार मला विश्वास करतो 70-80% मतदान या ठिकाणी आम्हाला भाजपला झालं. प्रथमच मुस्लिम समाजाला भाजप पक्षावर विश्वास टाकला आणि या ठिकाणी 25 ते 30% मतदान आज मुस्लिम समाजाचं भाजपला झालं. प्रभाग क्रमांक 1 मध्ये आमचे आयावेद असतील, त्यांच्या माध्यमातून 950 मतदान प्रभाग 1 मध्ये झालं, प्रभाग 3 मध्ये झालं, प्रभाग 4 मध्ये असं बरंच काही मतदान मुस्लिम समाज असतील, दलित समाज असेल, यांनी आम्हाला प्रति विश्वास टाकून आम्हाला या ठिकाणी मतदान केलं. आणि या कार्यक्रमाला मी सांगू इच्छितो त्या समाजातील सर्व बांधवांना, या तुम्हाला तुमचा विश्वास तुम्ही आम्हाला टाकला, त्या विश्वासात पात्र आम्ही राहू आणि तुमच्या प्रत्येक कामाला आम्ही कटिबद्ध राहू असं या कार्यक्रमाला मी सांगू इच्छितो तुम्हाला. आणि शहरामध्ये प्रथम एक सांगायचं म्हणजे पाण्याचा प्रश्न असं बऱ्याच काही मूलभूत सुविधा आहेत. आज परभणी जिल्ह्यामध्ये आपलं जिंतूर शहर असं आहे की त्याला भरपूर पाणी योजना आहे, भरपूर पाणीचा साठा आहे, जलदी धरण आपल्या जवळ आहे, फक्त नियोजनाभावी आपलं कमी जास्त होत असतं. आता मागच्या 4 दिवसाखाली जिंतूर शहरामध्ये काही भागामध्ये पाणी टंचाई झाली, मला लगेच फोन आलं या ठिकाणी पाणी नाही आलं, थोडं काम आहे, 2-3 दिवसात सुरळीत करायचं काम या ठिकाणी मी करत, फक्त नियोजन करायचं काम आहे. आपल्याला एलईडीचा साठा फक्त नियोजन करायचं काम आहे. म्हणून या ठिकाणी प्रामुख्याने सांगू इच्छितो, ज्या मूलभूत सुविधा आहेत आपल्या, स्वच्छता असं, पाणी असं, आरोग्य असं, याच्यामध्ये मी कधीच कमी पडणार नाही. स्वतः आमची 16 नगरसेवकाची टीम या ठिकाणी आम्ही 16 व्यक्तीच्या नगर परिषद म्हणजे आमचे कुटुंब समजून, आणि हे सर्व माझे नगरसेवक 16 नसून 25 वर्ष माझे कुटुंबाचे सदस्य समजून या ठिकाणी जिंतूर शहरामध्ये काम करत असं या कार्यक्रमाने मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि परत एकदा सांगायचं म्हणजे आज आपण भाग्यवान आहात, आपण जनता तुमचा आशीर्वाद खाली जाणार नाही, कारण आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय मेघनादिदी बोर्डीकर साहेब त्यांच्या माध्यमातून आपल्याला केंद्रातून राज्यातून भरपूर निधी त्या ठिकाणी भेटणार आहे आणि आपला विकास कुठंच विकास कुठं थांबणार नाही. जिंतूर शहराला जेवढा निधी लागणार तेवढा निधी या ठिकाणी भेटणार. मी प्रत्येक समाजामध्ये फिरत असते, बऱ्याच समस्या मी ऐकल्या, त्याच्यामध्ये काही बंजारा समाजाच्या मी समस्या ऐकल्या, त्यांचं बंजारा समाज मंदिर त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं, अजून झालं नाही. त्या ठिकाणी शब्द देतो की आम्ही समाज मंदिरासाठी त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी समाज मंदिर जिंतूर शहरात बंजारा समाजासाठी देऊ. परत एकदा सांगायचं म्हणजे जे मुस्लिम समाजामध्ये मोहित समाज असतो, तो कच्ची समाज आहे, आमचे हसन शेख त्यांना एक सभागृह पाहिजे होतं त्यांच्या समाजात, त्या ठिकाणी आम्ही देऊ या ठिकाणी शब्द देतो. परत एकदा दलित समाजासाठी सभागृह आहे आपल्या देणगी रोडला रेहमानबाईच्या वार्डामध्ये, ते काम आम्ही लवकरात लवकर करू या कार्यक्रमात सांगू इच्छितो. आणि परत एकदा सांगायचं म्हणजे जिंतूर शहरामध्ये बरेच काही असे रस्ते रखडलेले त्या पण आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करू या कार्यक्रमात सांगू इच्छितो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जिंतूर शहरामध्ये आज मी क्रिकेटचं उद्घाटन करायला गेलो होतो सकाळी. आज जिंतूर शहरामध्ये आपल्या हिंदू समाजामध्ये असतील, मुस्लिम समाज असतील, बरेच काही नवयुवक आज क्रिकेटचे प्रेमी आहेत, मोठमोठ्याने आपले चांगले उत्कृष्ट असे प्लेयर आहेत, ते आज मुंबईपर्यंत पुण्यापर्यंत जाऊन खेळून आले. म्हणून त्यासाठी आपल्याला जिंतूर शहरासाठी क्रीडा संकुलन फार महत्वाचं आहे. लवकरात लवकर आम्ही दिदी साहेबांच्या माध्यमातून त्या शहरामध्ये जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी क्रीडा संकुलनाचं काम आम्ही सुरू करू या कार्यक्रमाने तुम्हाला सांगू इच्छितो. परत एकदा जिंतूर शहराला नाट्यगृहाचं फार महत्वाची गरज आहे. जिंतूर शहरात नाट्यगृहाबाई आज मानवतमध्ये पहा, शेलूमध्ये पहा, तुमच्या परभणी तर मोठी आहे, पण जिंतूर, शेलू, मानवत या ठिकाणी नाट्यगृह आहेत, सुशोभित फार उत्तम असे नाट्यगृह आहे. या ठिकाणी आम्ही पण आज नाट्यगृहासाठी पण निधी खिचून आणण्याचं काम या ठिकाणी करू. म्हणजे माझं एवढंच सांगायचं काम आहे की आज जिंतूर शहरामध्ये जे कामं आतापर्यंत झाली नाही ती काही नवीन कामं या ठिकाणी करायचा निर्धार आम्ही आता भाजप पक्षाच्या आणि दिदी साहेबांच्या माध्यमातून घेतला आहे. फक्त मला एवढं सांगू इच्छितो की जिंतूर शहरातल्या जनतेला की आज तुम्ही जो माझ्यावर विश्वास टाकला
तुमच्या विश्वासात मी कधीच कमी पडणार नाही. विश्वासाला तडा देणार अशी कुठली गोष्ट करणार नाही. प्रत्येक गोष्ट प्रामुख्याने करत आणि तुमचं कुठलंही काम तुमचा छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ असून तुमचा मुलगा लहान समजून काही कमी जास्त झाला असेल तर आमच्या बॉडीमध्ये आमच्यानंतर माफ करा. कारण काम करणारा चुकत असतो. कधी पण काम करणारा चुकत असतो. काम नाही करणारा कधी चुकत नसतो. काम करणारा कधी चुकत असतो. एवढी लक्षात ठेवा. आणि भाजप पक्षाच्या वतीनं दिदी साहेबांच्या माध्यमातून व्यक्तीच्या आमच्या पूर्ण नगर परिषदच्या आमची जी बॉडी असेल मी असेल आमच्या तो कधी पक्षपात जातीपातीचं राजकारण केलं जाईल. सर्वांना समान हक त्या ठिकाणी आम्ही देऊ असंच या कार्यक्रमाला मी तो परत एकदा सांगतो. आणि या ठिकाणी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आमच्या पक्षातल्या सर्व जे आमचे प्रमुख आहेत त्यांना तुम्ही मान देऊन आमच्या नगर परिषदेच्या सर्व सदस्यांचा मान देऊन या ठिकाणी आहात त्याबद्दल मी तुमचं फार मनापासून स्वागत करतो. धन्यवाद देतो. आमचे आदरणीय कर्तव्यदक्ष आमचे डॉक्टर दराडे साहेब त्यांनी आता सांगितलं की भाजप पक्ष कुठला पक्षपात न करता काम करील म्हणून असंच काम करणारा मित्र आमचे परभणीचे बंधू आदरणीय रविदादा देशमुख त्यांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आमचे काका त्यांचे वडील कैलासवासी माजी खासदार अशोकराव देशमुख त्यांनी जे मागच्या त्यांच्या काळात जी कामं केली तर त्यांची जी छबी होती या परभणी जिल्ह्यावर त्यांच्या छबीचं कुठंतरी छोटा मोठा एक वारसा आम्हाला आहे देशमुख कुटुंबाला. त्यांच्या वारसेच्या माध्यमातून एक अशी मोठी जिम्मेदारी माझ्यावर पडली असं मी समजून परत माझे वडील माजी नगराध्यक्ष कैलासवासी आदरणीय विनायकराव देशमुख आता शिंदे साहेबांनी सांगितलं त्यांचा सर्व आदर्श माझ्या लक्षात घेऊन मी पुढचं कार्य करेल असंच या कार्यक्रमामध्ये सांगून माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.